नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 विषय मराठी पेपर 2 यामध्ये आपण 10वा घटक बघतो आहे आणि या 10व्या घटकात आपण निवडक साहित्यकृती घेतोय. काही साहित्यकृती घेतल्या आणि आज आपण काही साहित्यकृतींचा समोरच्या साहित्यकृतींचा अभ्यास करणार आहोत. आणि हा व्याख्यान सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठीमध्ये आम्ही मॉक टेस्ट घेणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQs तुम्हाला देण्यात येईल. PYQ PDF म्हणजे मागील वर्षाचे पेपर सुद्धा पेपर सुद्धा सोडवण्यात येणार आहे आणि त्याचे निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे. सोबतच पेपर 1 या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. तर जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 त्या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा मेसेज करू शकता. नाहीतर ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि नेट सेट क्रॅक करण्यासाठी हा क्लास तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि संधीचा फायदा घ्या. आपण आज प्रफुल्ल शिलेदार यांचं पायी चालणार हा कविता संग्रह बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर प्रफुल्ल शिलेदार हे नवोदोत्तरी कवी आहेत आणि ते कवितेतील एक महत्वाचे कवी आहे. त्यांचा त्यापूर्वी जगण्याचा पसारा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. एकूणच नवोदय काळात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर जागतिकीकरणाच्या उमटलेल्या खुणांचे, ओरखड्यांचे अचूक आकलन त्यांच्या कवितांमध्ये दिसते. बदलांच्या या सगळ्या वादळी आवेगात सापडलेले मानवी मन, मूल्ये, संस्कृती, भाषा यासह मानवी जगण्यातल्या आलेला बुटलेपणा आणि दिशाहीनता त्यांच्या कवितेमधून अचूक टिपलेला आहे. पायी चालणार ही प्रफुल्ल शिलेदार यांची हा कविता संग्रह आहे आणि नव्वदोत्तरी म्हणजे नंतरच्या ज्या काळातले हे कवी आहेत. तर स्वतः शिलेदार यांची पायी चालणार या कविता संग्रहातील कविता ही पृथ्वीचा खेळखंडोबा करणाऱ्यांविरुद्ध अत्यंत संयत शब्दात बोलत राहतो. या पायी चालणार या कविता संग्रहामध्ये अनेक विषयांवर त्यांनी कविता केलेल्या आहेत. त्याच्यामधलं पृथ्वीचा खेळखंडोबा ही कविता आहे आणि याच्यामध्ये या भूमीवर फक्त सळसळतो आहे पण कुठलाच माणूस बुद्ध झाल्याचा आवाज दूरवरूनही आलेला नाही. शिलेदार यांच्या कवितेत व्यक्त होतो. म्हणजे पृथ्वीमध्ये भरपूर जण आलेले आहेत पण तरी पण एक बुद्ध म्हणून आवाज असा खूप कमी लोकांचा ऐकू आलेला आहे. तर अशी जाणीव यांना कवितेत व्यक्त होते. पायी चालणाऱ्या शब्दातच एक निग्रह आहे आणि पायी चालणे म्हणजे जमिनीशी नाते ठेवणे. इथल्या सजीव सृष्टीशी एकरूप होत तिच्या विनाशाविरुद्ध उभे राहणे, मूल्यनिष्ठेसह भक्कम पाऊल टाकणे, माणूसपणाचे काळेभोर ढग दाटून आल्यानंतर तडकलेल्या मातीला सांधणे असे सारे तर आहेतच. पण पायी चालल्यानं हवाच काय कुणाचं मनही कलुषित होत नाही. तर पायी चालण्याचा हा निर्धार शिलेदार यांच्या कवितेत एक मूल्य गर्भधारणेशी व्यक्त होतो. त्यांनी आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव तिथे दाखवलेला आहे. ताठ उभं राहून पायी चालणं मुश्किल होण्याच्या काळात मी जगतो आहे. पायाखाली भरभक्कम उभी राहणारी माती खस्ता खस्ता पायी चालणं दुष्कर होण्याच्या काळात मी जगतो आहे. म्हणजे आजची जी परिस्थिती त्यांनी व्यक्त केलेली आहे की आज किती भरभक्कम राहण्याचा प्रयत्न केला तरी पण कुठेतरी आपल्याला कुणीतरी मागे ओढतो आहे अशातलं त्यांनी तिथे कवितेमध्ये असे व्यक्त केलेलं आहे. आणि तरी पण आपण जगणं सोडत नाही, पुन्हा जगतो आणि पुन्हा त्यातल्या पाऊलवाटा शोधत राहतो. तर शिलेदार यांची कविता आजच्या तुटत जाणाऱ्या काळाविषयी बोलते. म्हणजे दुःखाच्या नानाविध मितींचा शोक घेत निसर्गाच्या हिरवाईला नष्ट करू पाहणाऱ्या माणसाला क्रूर लालसेला ठळक करते. दुबळ्यांना करत घुसत राहा हा आजच्या काळाचा गुणधर्म
काय पृथ्वीच्या विनाशाशी जोडतो. आपल्या बुटाचा पाय शेजाऱ्याच्या अनवाणी पायात ठेवल्यावर तो थोडे कटलं ते कळला बाजूला होणारच, त्याप्रमाणेच पांगळी पृथ्वी ही काही सुद्धा बोलणार नाही. यात या पृथ्वीची हतबल आणि तिला ओरबडणाऱ्या माणसाची हावरट भूक बाबींचे सूचन आहे. हे झालेलं आहे ना जगण्यासाठी सर. एक मिनिट. आवरट भूक बाबींचे सूचन आहे आणि समकालीन वास्तवाचे संदर्भ संयमाने शब्दरूप देत ती आत्यंतिक अंतर्मुख होताना दिसते. पुस्तकांवर हल्ले होण्याचा, लेखकांना परागंदा करण्याचा, कवितेने व्यवस्थेच्या जाळ्यात अडकण्याचा इतिहास शिलेदार या कवितेत अधोरेखित करतात. आता एक शिलेदार ही पण कविता आहे, भरपूर या कविता संग्रहामध्ये भरपूर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. मात्र वर्तमानावर भाष्य करताना ही कविता जराही वक्तृत्वपूर्ण होत नाही, आवाजही होत नाही. या कवितेत खरे खरे खिंकाळणारा घोडा सत्तेवर सत्याचा शहारा उठवतो. पायाच्या अंगठ्याने चिरडणार जाणार नाही अशी मुंगी ही प्रलयाची चाहूल सांगते. पुस्तकांना समूहाचा स्वर मिळतो तेव्हा ती समुद्राच्या लाटांसारखी रोडावतात. या शिलेदार यांच्या कवितेत काही जागा चांगल्या जगाकडे अंगुली निर्देशही करतात. वर्तमानातल्या दुस्सह स्थितीचे वर्णन घडतानाच ही कविता माणूसपण, सांडा व डोळ्यातून बोलण्या चालण्यातून, करण्या धरण्यातून, देण्याघेण्यात अशी मानवी करुणेला साथ घालते. पायी चालणार असा निग्रह बाळगणाऱ्या एका महत्वाच्या कवीने संशयात्माच्या रूपाने केलेले अनुवादकारही आहेत. काही जागा चांगल्या जगाकडे अंगुली निर्देश करतात. अनुवादकार्य ही सुद्धा एक स्वतंत्र अशी भाषिक कृती आहे. वस्तुतः ही सर्व सृष्टी सजीवांच्या आशयाची, निवासाची, हक्काची जागा आहे. परंतु दिवसेंदिवस मानव अधिकाधिक हिंस्र क्रूर होत निसर्गातील इतर जीवांचे अस्तित्व नाकारतो आहे, त्यांना नामशेष करण्याच्या मागे लागलाय. एवढेच नाही तर इतर धर्मीय, जातीय, वांशिक, मानवी समूहाच्या जीवावरही तो उठला आहे. हाच आशयबंध ही कविता सूचित करतेच. म्हणजेच आज माणुसकी राहिली नाही हे कवीला सुचवायचं होतं. उंचावरच्या खिडकीत या सारख्या कवितेत खिडकीत घरटे बांधण्याची पक्ष्यांची कृती हे जणू आपल्या मालकी हक्कावरील अतिक्रमण आहे असे गृहीत धरून कवितागत मी त्याला हुसकून लावण्याचा प्रयत्न करतो आणि या स्वामित्व भावनेचा लवलेशही नसलेली त्याची मुलगी बापाच्या हुकुमशाही वर्चस्ववादी असहिष्णु कृतीकडे आश्चर्याने पाहते. सध्याच्या माणसाच्या स्वार्थी मनोवृत्तीवरील हे भाष्य ठरते. म्हणजे ज्यांनी घर बांधलंय त्याचीच ती हुकुमशाही चालेल अशा प्रकारचंही त्यांनी कविता लिहिलेली आहे. खरे तर समाजातील काही सजग घटक माणसाला भविष्यातील विध्वंसाचे, विनाशाचे इशारे देत आहेत, परंतु त्या इशाऱ्यांना तो किडा मुंगी इतकीही किंमत देत नाही. मात्र काळाच्या एका टप्प्यावर त्याला जाणवते की मुंगी जे सांगत होती ते खरे ठरते. मुंगी या कवितेतील हा आशय नर्मदा बचाव आणि तत्सम इतर आंदोलनाची आठवण करून देतो. नंतर आहे डोंगर पोखरून मुरुम काढला, नदी उपसून रेती. यासारख्या कवितेत विनाशीकरणाच्या अजस्र पावलांची चाहूल लागून येते. त्या डोंगर पोखरून मुरुम काढला, नदी उपसून रेती. तर अशा प्रकारे विनाशकार हे आपल्याला विनाशकाराची चाहूल इथे व्यक्त केली आहे. उसावाणी माणसं टाकलीच चरकात. या ओळीतून केवळ निसर्गाचाच नव्हे तर एकूणच मानवी अस्तित्वाच्या विनाशाकडे सुरू असलेला प्रवास, म्हणजे चांगल्या चांगल्या माणसांना कितीतरी दुःख भोगावे लागतात, कितीतरी संघर्षाला समोर जावं लागतं, हे या कवितेत व्यक्त करायचं होतं आणि अधोरेखित झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे विविध स्वरूपाच्या विषमतेतून आज जगभर उसळलेला हिंसाचार, विद्वेष यावरही या कवितातून टोकदार भाष्य केले आहे. दुर्मिळ असलेल्या गोळ्यांचा आजकाल पाऊस पडू लागलाय. एक माणूस आम्ही आज नेम धरून मारला, अशा शब्दात ही भयंकारी हिंसाचारी वृत्ती आणि हरवत चाललेल्या मानवी संवेदना व्यक्त होत आहे. आज आपण बघतो की आज माणूस आज स्पर्धात्मक युग चालू आहे. जर कुठला माणूस जर समोर जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिंसाचार वृत्ती वाढत आहे ना. आज तर माणुसकी राहिली नाही, अशावरच त्यांनी या कविता लिहिलेल्या आहेत.
तर माणूसपणाच्या सीमा ओलांडून माणसं सतत डोक्यात कडू जहर द्वेष का बाळगून राहतात, हा कवीला पडलेला प्रश्न आहे. आज बघतो ना की हा द्वेष भावना आजकाल खूप जास्त दिसतात. कुणी जर समोर जात असेल तर त्याचा द्वेष करायचा, तर कुठल्याही थोड्या थोड्या गोष्टीवरून त्याचा द्वेष करत आणि तो तसाच मग रागिष्ट आणि प्रत्येक यांच्यामध्ये एक कडू जहर भरलेला आहे ना. म्हणजे प्रेमळपणा माणुसकीही राहिलेलीच नाही आहे. हे प्रफुल्ल शिलेदार यांनी बघितलं जेव्हा वावरत होते. जेव्हा बाहेरून जेव्हा ते दुसरीकडे औरंगाबादला वगैरे आले, अमरावतीतले राहणारे, जेव्हा ते इकडे तिकडे वावरत असताना त्यांनी भरपूर अनुभव घेतला आणि त्या अनुभवातूनच यांच्या त्या कविता चित्रित झालेल्या आहेत. भोवतालच्या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल शिलेदार कवी, कवीची भूमिका आणि सद्यकालीन कविता सृष्टी यांचा जो लेखाजोखा आपल्या कवितातून घेतात तोही अत्यंत संबद्ध ठरतो. भोवतालातील सगळ्या विपरीत परिणाम म्हणून कवीची नियत आणि फितरतही बदलली आहे का, याचा शोध कविताविषयी कवितांमधून घेतो. जगण्या मरण्याच्या सीमेवर उभा कवी माणूस आणि पशु यांच्या संधिकाळात जगतोय. कविता लिहिण्यासारखी मातकट कृती करतो आहे, त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ नाही. या शब्दात कवीची निराशा, हताशा व्यक्त होते. एकूणच समकालीन जीवनात तसेच कवितेच्या जगातही संवेदनशील व्यक्तीची कवीची होणारी घुसमट यांनी नेमकेपणाने व्यक्त केली आहे. कवीला पडलेलं पुस्तक प्रकाशनविषयी दुःस्वप्न हे पण एक कवितेचं नाव आहे. या कवितेत साहित्य संस्कृतीची झालेली केविलवाणी स्थिती त्यांनी नेमकी टिपलेली आहे. हे पण थोडेसे जे आलेले आहे त्यातला आशय लक्षात घेऊन प्रश्न तयार करायचे काही. जसं कवीला पडलेलं पुस्तक प्रकाशन विषयी दुःस्वप्न हे कोणत्या कविता संग्रहामधली कविता आहे, तर पायी चालणार या कविता संग्रहामधली कविता आणि त्याचे कवी कोण आहे, प्रफुल्ल शिलेदार. आणि साहित्य संस्कृतीची झालेली केविलवाणी स्थिती कुणाच्या काव्यसंग्रहात चित्रित झाली आहे, तर कुणाच्या, प्रफुल्ल शिलेदार यांच्या काव्यसंग्रहात म्हणजे पायी चालणार या काव्यसंग्रहात स्थिती टिपलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे थोडेसे प्रश्न तयार करायचे तुम्हाला. नंतर लेखकाच्या आत्मचरित्रातील पुस्तकाविषयी नोंदी, ही सुद्धा काव्यसंग्रहातली एक कविता आहे. ही या संग्रहातील एक महत्वाची मालिका कविता म्हणता येईल. अशी कविता पुस्तकाचं जनात ठाम उभं राहणं, मनात रुजणं ज्यांना सलतं ते पुस्तक नष्ट करू पाहतात. अशी असहिष्णुता पुस्तकांच्या बोलू लिहू पाहणाऱ्या विचारवंतांच्या साहित्यिकांच्या वाट्याला येते. कारण की एखादा साहित्यिक जर लिहू लागला तर त्याच्यामध्ये गुण दोष दोन्हीही लोक दाखवत असतात है ना. जे रसिक असतात ते दोन्ही पण दाखवत असतात आणि हे साहित्यिकाच्या वाट्याला दोन्ही पण त्यांना जे काही दोषारोपण होतं ते पण त्यांना झेलावं लागतं. तर या विपरीत वास्तवावर ते उपरोधिक शैलीत प्रकाश टाकतात. त्याप्रमाणे मुळात कवी तर जगण्याविषयी संवेदनशील राहिले आहेत का, की तेही व्यवस्था शरण दिसणारे साहित्यिक पर्यावरण ते अचूक चिमटीत पकडून दाखवतात. घाई, हसत हसत यासारख्या कवितांमधून एकूणच आजच्या कवींच्या वृत्तीवर ते उपहासात्मक भाष्य करतात. प्रफुल्ल शिलेदारांची शैली आशयाला सरळ थेटपणे भिडणारी आहे, ती वरवरच्या आशयाच्या पलीकडे घेऊन जाणारी आहे. त्यांनी केलेल्या सद्यकालीन सामाजिक सांस्कृतिक निर्भीड भाषाला ती अनुरूप अशीच आहे. एक गंभीर कविता संग्रह वाचल्याचा आनंद या कविता निश्चितपणे आपल्याला देतात. जमिनीशी नातं जपणारा प्रत्येक जण पृथ्वीचा खेळखंडोबा करण्याविरुद्ध पायी चालत असतो. या संग्रहातील पहिलीच कविता जगातून नष्ट होत चाललेल्या चांगुलपणाचा खुणा शोधणारी आहे. आणि या जितक्या कवितेच्या ओळी दिल्या तितक्या सगळ्या वाचून काढायच्या आहे. कधी कधी असं विचारतात, एखादे कवितेची ओळ देतात आणि कुठल्या काव्य संग्रहातली आहे ते तुम्हाला विचारतात, तर ते थोडस लक्षात ठेवायचं आहे. तर ही या पायी चालणार या कविता संग्रहातली ही पहिली कविता जगातून नष्ट होत चाललेल्या चांगुलपणाचा खुणा शोधणारी आहे. आणि शेवटी या कवितेत कवीनं प्रश्न विचारलाय, दोन हातात मावेल एवढीच पृथ्वी, हिरवे पण तोडणारे तळवे कुठं आहेत. या पार्श्वभूमीवर पुढच्याच कवितेत जगताना अवघडून टाकणाऱ्या प्रश्नांची यादी कवी देत जाते. कधीच नव्हते सोपे या पृथ्वीवर जगणे, हा त्याचा निष्कर्ष आहे ना. जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा ते सोपं जीवन नसतं. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला आपल्याला समोर जावं लागतं. आणि दोन हातात मावेल इतकी तर ती पृथ्वी नाहीच आहे ना. आणि हिरवे पण तोडणारे तळवे कुठे आहेत, तर आपण कितीही ते तळवे शोधले तरी ते आपल्याला मिळणार नाही. तर त्यांनी सरळ त्याचा निष्कर्ष काढला की कधीच नव्हतं ते सोपे या पृथ्वीवर जगणे.
पण कुठलाच माणूस या कवितेत बधीर झालेल्या, संवेदनशील हरवलेल्या माणसावर भाष्य येतं. जगात रोजच जरा जर मृत्यू दिवसात असताना कुणीही बुद्ध होत नाही, ही खंतही व्यक्त होते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याला चेंज करत नाही, आपल्यामध्ये सुधार करत नाही, है ना, कुणीही बुद्ध होत नाही. तर कवीला बुद्धाची संवेदनशीलता इथे अपेक्षित आहे. कवीला असं वाटतं की इथे इतकं रोज इतका मृत्यू दिसत आहे, कितीतरी हिंसाचार दिसत आहे, तर कोणीतरी बुद्ध व्हावं, पण कोणीही बुद्ध होत नाहीये यातली खंत. आणि प्रत्येकांना जगण्याची आवड असते, प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि त्यानुसार तो आपली आवडनिवडीनुसार वागत असतो. पण बुद्ध होण्याची म्हणजे प्रत्येक माणसानेही बुद्ध व्हावं, बुद्धासारखं शिकावं, असं मौन जपावं असं कवीला वाटतं. पण तसं प्रत्यक्षात होत नाही किंवा बुद्धाची संवेदनशीलता इथे अपेक्षित आहे. तर राहू देत कित्येकांना सोबत या कवितेत निसर्गाच्या कलानं जगणाऱ्या माणसाची गोष्ट येते. तो किड्या-मुंग्यांना आणि डासा-चिलट्यांच्याही जगण्याचा हक्क मान्य करतो. उंचावरच्या खिडकीत या कवितेत चिमणी घरटं बांधताना काडी कचरा दिसून तिच्या पिल्लांच्या स्वागतासाठी आपला खोपा तयार असते. पण माणूस मात्र तिला मारण्यासाठी काठी घेऊन उभा असतो. हे सगळं निरागस डोळ्यांची मुलगी पाहत असते. निरागस मुलगी, निसर्गाला मदत करणारा काडी कचरा आणि निसर्ग विरोधी माणूस असा विरोधाभासी चित्र कवी निर्माण करतो. वापरून गुळगुळीत या कवितेत पावसाच्या आगमनानिमित्त त्यांच्याशी केलेला सुसंवाद कवीच्या मनातील निसर्गाची ओढ प्रकट करतो. चार्ल्स ढकल या कवितेत सृष्टीशी बलात्कारासारखा धसमुसळेपणा करणाऱ्या निर्लज्ज माणसाला शर्मिंद करणारे त्याच्याशी कलेला सुखसंवाद कवीच्या मनातील शर्मिंद करणारे उपहासक बोल कवी बोलतो. मुंगी आणि रस्ते कसे या कवितेत मोठी धरणं आणि मोठे रस्ते यांच्या विरुद्धी सूर येतो. एकूण काय तर निसर्गाला चिरडून काहीही करण्याला कवीचा विरोध आहे. मुंगी धरण फुटण्याची वार्ता ओरडून सांगते, पण तिच्या नगण्य अस्तित्वासारखंच तिचं म्हणणंही नगण्य समजलं जातं. या कवितेतला मी म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आणि कवितेतली मुंगी म्हणजे मेधा पाटकर. त्यांनी नर्मदा बचाव केलेला ना मेधा पाटकर. तर पर्यावरण आणि आदिवासींना वाचवण्यासाठी मोठ्या धरणाला त्या प्राणपणाने विरोध करतात. अशी धरणं म्हणजे पर्यावरण आपल्याला संपवणारी असते. रस्ते कसे कवितेत कवी लिहितो, अंथरले शेतामधून काळे शार गालीचे, शेवरली व्होक्सवॅगन BMW आल्यात, हवेत चालायच्यात, अंगावर घालायच्यात, रस्ते कसे टकाटक हवेत. म्हणजे जिथे झाडं वगैरे आहेत तिथे सरळ ट्रॅक्टर हे BMW चालवतात आणि त्याच्यानंतर सर्व झाडं पाडतात आणि रस्ते त्यातून तयार करतात. अशा प्रकारे पर्यावरणाचा नाश होतो असं ते कवीला सुचवायचं आहे. तर निसर्ग आणि सामान्य माणसाला होणाऱ्या प्रत्येक विरोधाला कवीचा विरोध आहे. वाघ कवितेतला वाघ होऊन जगण्यातल्या अडचणी समजून घेत स्वतःतला वाघ पण विसरणारा वाघ म्हणजे आधुनिक माणूसच आहे, ज्याला सतत अडचणींशी तडजोडी करत जगावं लागतं. त्यापुढचा एकटाच आहे या कवितेत सतत पोच घेत जगण्याचा कंटाळा येऊन सामान्य जगण्याचाही अभिनय करावा लागण्याची वेळ आजच्या माणसावर कशी आलेली आहे ते येतं पुढच्या एका कवितेत. समाजात वाढत असलेल्या टोकाच्या कडवटपणामुळे समाजाला येणाऱ्या पंगुत्वाची कवीला चिंता वाटते. खरं खरं खिंकाळल्यावर सत्तेवर सत्याचा शहारा उमटवणारा दुर्मिळ घोडाही शिलादारांच्या एका कवितेत येतो. इतर अनेक कवितातून सध्या परिस्थितीतल्या हिंसेवर भाष्य येते. जात, धर्म, देश, भाषेच्या दुराभिमानाला बळी गेलेल्यांचे निनादी संदर्भ येतात. एका कवितेत शिलेदार म्हणतात, इथली माती ही संतपणे धुमसते आहे, तिच्या आचेवर भाकरी भाजून घेत आहातच आज, पण राखेतून पीक काढणं मुश्किल होणार आहे पुढे. म्हणजे इथे कितीही म्हणजे जो शेतीवरच दिलेला आहे त्यांनी की कितीवर जो शेतकरी राबतो, पण हे सगळं करण्यासाठी तो शहरीकरणात म्हणजे शहरामध्ये धाव घेतो आणि मग पीक तरी कोण काढेल, हे की नाही. आणि मग काही दिवसातून राखेतून पीक काढणं मुश्किल होणार आहे पुढे असं कवी म्हणतात. म्हणजे सगळेच जर इकडे शेती सोडून शहरात वळले तर शेती तरी कोणी करायची. जादुई वास्तव कादंबरीत
डोकावलो आपल्या भाषेत या कविता म्हणजे कवीच्या वाचन नोंदी आहे. तर भेट ही कविता कवी मित्र भुजंग मेश्राम यांच्या शेवटच्या भेटीवर आधारित आहे. तर कवीची कविता म्हणजे कवीला चिरंतन करणारी पिरॅमिड. कवी मेला तर कविता तो शाबूत असतो असं शिलेदारांना वाटतं. कविताची अक्षर म्हणजे काळे किडे. कवीचं काळीज कुरतडून बाहेर येणारे हे काळे किडे रसिकांसाठी मात्र काळीज खुज असतात असंही शिलेदारांना वाटतं. इथे मर्ढेकरांची काळ्यावरती जरा पांढरे ही ओळ आठवून जाते. नंतर चुळबुळ्या कवितेत निर्मिती, पुनर्लेखन, निराशा, विषयांतर या कविता लिहिण्याच्या अवस्था येतात. कविता हसत हसत ही कवीच्या केविलवाण्या अवस्थेची कविता. निर्मितीसाठी आतुर पण कवितेचा क्षण पकडता न येणारा कवीचं मन इथं दिसतं. कवीला वरायला आलेली पण त्याची अवस्था पाहून हसत हसत परत निघालेली कविता इथं दिसते. सावकाशीचा अवकाश मागणाऱ्या कवितेची कवी, प्रकाशक, संपादक, गायक, समीक्षक या सगळ्यांनी अति घाई केल्यामुळे होणारी उतरओढ घाई कवितेत येते. कवीला पडलेलं पुस्तक प्रकाशनाविषयी दुःस्वप्न या कवितेत एक शीर्षकच आहे की या कवितेचा सगळा आशय सांगून जातो की हौशी कवीच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभ हे वाङ्मय व्यवहारातले एक विडंबनच असतो. त्यातच या कवितेत साक्षात्कारी दर्शन घडवलेले आहे. माणूस समरसून काव्यमय जगतो तेव्हा कविता लिहून ठेवायचं बाणही त्याला राहत नाही. त्याचं जगणं कवितामय झालेलं असतं आणि अशा मागच्या कवितेचा नेमका विरोधी विषय पुढच्या लक्षच नाही अशा लहानशा कवितेत येतो. कारण अशा माणसांचं जगणं कविता झालेलं असतं. अनुवादावरही त्यांनी ही कविता लिहिली की अनुवाद प्रक्रियेत प्रत्येक कवीच्या भूमिकेत शिरताना आपण कितीतरी समृद्ध होत जातो त्याचा प्रत्यय देणारी एक कविता शिलेदारांनी लिहिली आहे. कविता लेखनाची सजग जीवघेणी प्रक्रिया आणखी एक खरडा या कवितेत येते. कविता लिहिण्यापेक्षा कविता जगण्यावर कवीचा जास्त भरोसा आहे. एका कवितेत ते लिहितात, कविता लिहिण्यासारखी परिस्थिती फक्त माझ्याच अवतीभोवती नाही, प्रत्येकाच्याच भोवती हवी. मग कुणी कविता लिहिली नाही तरी चालेल, कारण की जर आजूबाजूची परिस्थिती असते त्यानुसारच कविता ही घडत असते असं कवींचं म्हणणं आहे. तर लिहून झालेल्या कवितेशी कवीचं नातं शोधणारी ही एक इथपर्यंत कविता शिलेदारांनी लिहिली आहे. सार्वजनिक शेणात पडणाऱ्या कवीच्या पायात आपलेही पाय असू नयेत म्हणून दडपणारा कवी एका कवीचा आत्मा या कवितेत दिसतो. या कवितेतला कवीचं बिभत्स रूप दर्शवणारा हा तुकडा. कवितेची पोस्टर अंगावर घेऊन मिरवणं, नखरेल पण मंचावर चढणं, बाजाराचा वास घेऊन झाकलेलं अंग उघडं करणं, आपल्यापासून सुट्या झालेल्या कवितेशी अतिप्रसंग करत वारंवार लोकांपुढे ओढत आणणं, टाळ्या पिटणाऱ्या जमावासमोर शब्दांच्या पुतळ्या कंबर लचकवत नाचवणं, पोट तट्ट भरलेलं असताना तोंड वेंगाडत फिरणं या साऱ्या शिटापीच्या गोष्टी शिलेदारांच्या कवितेत संगीतातल्या प्रतिमाही आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या काही कवितातून येणारी उदाहरणं पण दिलेली आहे. त्यांच्या काही प्रतिमा अशातल्या कविता त्यांच्या दिसून येतात की त्यांनी सरळ आजूबाजूला जे घडलंय, हिंसाचार वृत्ती, माणसाची माणूस पण, त्यांचा मुखवटा म्हणजे एक वागायचं, समोर एक वागायचं आणि मागे एक व्यक्ती वागायचं, असं सगळं त्यांनी अनुभव इथे चित्रित केलेले आहे. आणि प्रतिमा त्यांच्या काव्यात दिसतात. तसं चिरेबंदी वाड्या शिरून झुमऱ्यातील मल्हार सोहळा मी ऐकत राहतो, भरव भाट्यार बखर समान प्रेमानं वागतो, छोट्या खालाचा गज दिसताच घट्ट धरून ठेवतो. अशा प्रकारचे त्यांनी त्या प्रतिमा त्याच्यामध्ये वापरलेल्या आहे. बँडबाजा ही अख्खी कविताच संगीताच्या प्रतिमेतून येते. पुरुषोत्तम दास ही एका संगीत प्रेमीवर लिहिलेली अप्रतिम कविता. पुरुषोत्तम दास, मला माझंच रूप वाटलं, मीही असंच का संगीतावर प्रेम केलं, एका गाण्यासाठी वणवणलो, लाखो रुपये आणि लाखो तास त्यावर खर्च केले, त्यामुळे ही कविता मी पुन्हा पुन्हा वाचली. या कवितेतल्या माझं आत्मचरित्र सांगणाऱ्या काही ओळी आहे. मुंबई पासून कलकत्त्यापर्यंत सगळे बाजार पालथे घातले, उन्हातान्हात हातात मिळालेल्या रेकॉर्डच्या जडजूड पिशव्या घेऊन हिंडलो. ही कविता मी पुन्हा पुन्हा
वाचली या कवितेतल्या आत्मचित्र सांगणाऱ्या काही एक भरपूर वेळ असणाऱ्या श्रीमंताचा हा शोध माझ्यासारख्या शेतकऱ्यानं जीव ओतून केला. 4-4 दिवस पावसाची झड लागायची तेव्हा रेकॉर्ड ऐकल्या. दुष्काळात पाण्याचा थेंब विहिरीत नसे तेव्हा रेकॉर्ड ऐकल्या. पानगळ होताना काय आणि नवती फुटताना काय डोक्यात रेकॉर्ड फिरत असायचे. माथेराम, सेवाग्राम, सूर्य बघायला, पुरुषोत्तम दास या कविता म्हणजे ठळक वर्णने आहेत. त्यांनी दिले या कवितात की माझ्यावर परिस्थिती असूनही मला रेकॉर्ड्स ऐकायच्या होत्या त्या मी ऐकल्या. म्हणजे इकडे श्रीमंत असेल तो माणूस समोर जातो, पण ज्याच्याजवळ पैसाच नाही तो या प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक अनुभवातून त्याला समोर जावं लागतं, असं त्याला सांगावं लागतं, सांगायची इच्छा असते. तर अर्थातच ती कवीनं केलेली स्थळ वर्णने असल्यामुळे इथे कमीत कमी तपशिलात अधिकाधिक संवेदना संप्रेषित केल्या जातात. ही एका अर्थानं कवितेतून केलेली प्रवास वर्णन आहे आणि ते करताना त्यांनी भरपूर प्रवास वर्णन पण केलेली आहे. तर या कविता वाचताना मला वसंत बापट यांच्या प्रवासातल्या कविता आठवत गेल्या. ते एक मुंगी येऊन गेली पुढेही एका कवितेत सामान्य माणसाची प्रतिनिधी मुंगी येते. थेट कवी कविता लिहित बसलेल्या टेबलावर कवी समोरच्या पुस्तकावर तुटते. कवीला वाटते ही वाळवी म्हणून तो हातातलं पेन उलट करून तिला चिरडून टाकतो. मग त्याचं चिंतन सुरू होतं. तोच या कवितेचा विषय कुणीच दाद देत नाही. एका अर्थानं कवितेतून केलेली डबल झाले म्हणून आपली तक्रार घेऊन ती कवितेत शिरायला आली असावी या कल्पनेनं त्याला अपराधी वाटतो. म्हणजे प्रत्येक जण आपली तक्रार घेऊन येतो, पण कोणाची आज कुणी कुणाची तक्रार ऐकायला, कुणीच कुणाचं म्हणणं ऐकायला तयार नसतं, असं या कवीनं मुंगीतून सांगायचं असतं. तर लेखकाच्या आत्मचरित्रात पुस्तक विषयी काही नोंदी या शीर्षकासारख्या प्रदीर्घ असलेल्या या कवितेत मला पुन्हा आत्मचरित्र दिसतं आणि पुस्तक विषयी संवेदना आणि वेदनांशी मला माझं विलक्षण साम्य दिसतं. कवींसाठी पुस्तक ही त्यांच्या आयुष्याची खोड असते, शोभेसह सुरक्षितता ही वाढवणारी. जगातल्या सगळ्यात स्वादिष्ट पदार्थ ही कविता वाचताना माशांचा जीव घेण्यासाठी वापरली जाणारी तंत्र पाहून अंगावर काटा येतो. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी माणूस किती क्रूरपणे सृष्टी जीवाशी खेळतो हे पाहिलं की आपण माणूस असल्याची किळस येते. 33 कोटी अपराध पोटात घालून या कवितेतल्या गायीनं पोटात घातलेले अपराध म्हणजेच माणसाचं अनैसर्गिक वागणं आहे. या कवितेत त्यांना तेच सांगायचंय की इकडे देवदेव करतोय की नाही, 33 कोटी अपराध, इकडे अपराध पण करतो आणि कितीतरी तो अनैसर्गिकपणाने वागतो. कारण की आता या ज्या माशांचा जीव, खूप जण नॉनव्हेज खातात, तर तेव्हा प्राण्यांचा जीवाशी हे करूनच तुम्ही ते नॉनव्हेज खात असतात. तर तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की इकडे सृष्टीजीवाशी आपण क्रूरपणे खेळतो आणि मग 33 कोटी अपराध पोटात घालून या कवितेमध्ये सांगितलं की गायीनं पोटात घातलेले अपराध म्हणजेच माणसाचं अनैसर्गिक वागणं आहे, असं त्यांना सांगायचंय. नदीच्या उगमासारखं सतत पाणी झडते आताशा गायीच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून. गुंगवणाऱ्या माश्या शेपटीने हाकलत 33 कोटी अपराध घालून काय बसली आहे रस्त्याच्या मधोमध. तोंडात आलेली प्लास्टिकची कॅरीबॅग सगळं नदीच्या उगमासारखं सतत पाणी झडते आताशा पेचळते. जगत भवसागर तरुण जाण्याचं स्वप्न पहा. है ना, आपण बघतो की आजूबाजूला कितीतरी कॅरीबॅग पडलेले असतात आणि ते सगळं रस्त्याच्या मधून बसून गाय ती सगळं बसते आणि भवसागर करून जाण्याचं स्वप्न ती पाहत राहते. तर या ओळी वाचल्या तर 35 वर्षापूर्वी प्रथमच औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी जेव्हा कवी आले तेव्हा त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी मग पुन्हा लिहिलं की गुलमंडीवर गेलं तर दिसतात कागद खाणाऱ्या गायी, अरे आपण काय द्यावेत पोरींना धक्के, डोळ्यासमोर येते अर्धनग्न मायबाई. म्हणजे असं कितीतरी परिस्थिती त्यांनी आपल्या समोर बघितली आहे. खूप माणूस होऊन जगायचं ही शेवटची कविता या संग्रहातील ही एका अर्थानं प्रार्थना पसायदानच आहे. ही कविता शेवटी टाकली त्या अर्थी कवीलाही तेच अपेक्षित आहे की कविता म्हणजे उत्तम पुरुष लक्षणांचीच यादी आहे. ठीक, ही इथपर्यंत आपण हे पायी चालण्याच्या या शेवटच्या काव्यसंग्रहापर्यंत घेतलं. यानंतर आता भिजती वही ही कादंबरी आहे, सॉरी कादंबरी नाही, सॉरी कविता संग्रह, सॉरी
आनंद ओरी ही कादंबरी होती, तीच माझ्या लक्षात होतं. ठीक आहे, आता हे बिचकी वही आपल्याला कविता संग्रह बघायचा. आणि आता आपण प्रफुल्ल शिलेदार यांचे पायी चालणार या कविता संग्रह बघितल्या, आणि ते सगळं वाचताना त्यांच्या कविता संग्रहामध्ये कुठल्या कुठल्या कविता आलेल्या आणि त्यातल्या काही ओळी दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला एकदा वाचून काढायचं. ठीक आहे, आणखी पेपरमध्ये कधी कधी ओळ्या पण येतात, ओळी येतात, कडवे येतात, तर ते तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, आता भिजकी वही ही अरुण कोलटकरांची अरुण कोलटकरांचा कविता संग्रह आहे. 2003 मध्ये प्रास प्रकाशनाकडून प्रकाशित झालाय. एकूण 393 पृष्ठांचा हा संग्रह असून त्यामध्ये 25 कवितांचा समावेश आहे. या संग्रहातील डोहाळ गाणं, पोचुची, किंकाळी, दुष्टम, शेवटचा अश्रू या 5 कविता वगळता इतर 20 कविता या माला कविता आहेत. एका कवितेच्या शीर्षकाखाली 4 ते 5 कवितापासून 12 कवितांपर्यंत अशा उपकवितांचा समावेश झालेला दिसतो. म्हणजे एक मुख्य कविता आणि त्याच्याच आधारे छोट्या छोट्या कविता या कवींनी तयार केलेल्या आहेत. तर या उपकवितांमध्ये परस्पर असे एक जैविक नाते जडलेले दिसते. तर कोलटकरांच्या यापूर्वीच्या कवितांपेक्षा या संग्रहातील कवितांचे स्वरूप खूपसे वेगळे आहे. त्या आशयाच्या अंगाने विचार करता त्या वेगळ्या आहेतच, पण रूपबंधाच्या दृष्टीने त्या दीर्घ आहेत. आता या कविता संग्रहातील कविता एकूणच विश्वाला घेऊन कवेत घेऊन मानव जातीविषयी भाष्य करून पाहता या कविता संग्रहातील वेगवेगळ्या काळात घडून गेलेल्या घटनांचे कथन करतात. हे त्याचं मुखपृष्ठ आहे. ठीक आहे, बिचकी वहीचं. तर कथनात्मक दिसतात आणि कथनात्मक स्वरूपाच्या आहेत. या घटना ग्रीकांच्या इसवी सनापूर्वी घडलेल्या आहेत. काही ऋग्वेदातील आहेत तर काही येशू ख्रिस्तांच्या जीवनचरित्राशी निगडित आहेत. तर रशियातील स्टॅलिनशाही, व्हिएतनामचे युद्ध, महाभारतातील खांडवनाचे दहन, त्यामुळे घडलेले सर्प सत्र या साऱ्या घटनांचे कथन या कवितेमध्ये आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता याऐवजी दास्य, द्वेष, विषमता, सूर यांना खतपाणी घालणारी व्यवस्था कामचोख बजावते. याचे चित्रण या कवितांमधून येते. इतिहासात घडून गेलेल्या घटनांचे कथन इथे समकालीन संदर्भात केलेले दिसते. या पुनर्मांडणीत वर्तमानाचा जिवंत धागा या सर्व रचनांमध्ये असल्याचे जाणवते. यातील काही कवितांची दृश्य मांडणीचा वाचकांवर परिणामकारक प्रभाव पडतो. कोलटकरांच्या कवितांमध्ये अतिवास्तवतावादी प्रतिमा मोठ्या प्रमाणात आहेत. 2 भिन्न काळ व अवकाश एकत्र करून त्यांच्या कवितेत प्रतिमांची निर्मिती झालेली आहे. आंबेमोहोर, अश्रूंची खीर, तांदळाच्या अश्रूवर कोरलेली रामायण, अश्रूंना छिद्र पाहून बनवलेला माळा आणि यासारख्या अनेक प्रतिमांमधून कोलटकर आशयाला अधिक टोकदार करतात. या संग्रहातील कवितांमधून येणाऱ्या प्रतिमा या रूढ वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. या त्यांच्यामधून व्यक्त होणाऱ्या संवेदनकृतीच भावनिक वैचारिक अर्थ एकत्र आणले असता त्यामधून व्यक्त होणारा तिसरा अर्थ हा अतिशय गुंतागुंतीचा असल्याने लक्षात येतो. संग झाल्याविना गुहा झाली बाळंतीण या ओळीत गुहा हा एकमेव वस्तुवाचक आहे, पण त्याद्वारे या ठिकाणी निर्माण झालेली संवेदनकृती मात्र अमूर्त आहे. मातेच्या गर्भाशयाची प्रतिमा गुहेद्वारे या ठिकाणी डोळ्यासमोर उभी राहते. तर कोलटकर शब्दातील संवेदनाद्वारे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष त्या घटनेचे दृश्य रूपच उभे करतात. एखाद्या प्रतिमेतून थेट व्यक्त होणारा अर्थ, त्याच्याशी संबंधित निर्माण होणारा संलग्न अर्थ याद्वारे कवी वाचकासमोर एक अमूर्त उभे करताना दिसतो. अशा स्वरूपाच्या प्रतिमा या कवितेत खूप ठिकाणी येताना दिसतात. कोलटकरांच्या या संग्रहातील कवितांचे महत्वाचे वेगळेपण म्हणजे यामध्ये येणाऱ्या स्त्री प्रतिमा ही आहे. त्यांच्या इतर सर्व संग्रहामध्ये आलेल्या स्त्री प्रतिमापेक्षा त्या वेगळ्या आहेत. त्या पुराण कथात्मक साहित्यातून ज्या प्रकारे येतात त्याच प्रकारे आधुनिक जीवनातील वेगवेगळ्या घटना प्रसंगातून येताना दिसतात. ग्रीक कथेतील विपाशा असेल किंवा 20व्या शतकातील मैमून असेल किंवा वेद काळातील अपाला असेल, तर कोलटकर श्री प्रतिमेचा एक सर्जक आविष्कार कवितामधून करतात. तर कवी विश्वात्मक अशा आदि स्त्री नवनिर्मितीसाठी आवाहन करतो.
यासाठी येणाऱ्या पुराण कथात्मक प्रतिमातील श्री प्रतिमा या आधी श्री प्रतिमेची विविध काळातील वृत्ते आहेत. या अरुण कोलटकर यांच्या सर्व कवितांमध्ये स्त्री प्रतिमा दाखवल्या आहे, त्याच्यामध्ये पुराण कथांचा पण त्यांनी आशय घेतलेला आहे. उदाहरणार्थ प्रेमानुभवाची त्यामुळे निर्माण होणाऱ्या शोकात्मक अवस्थेचे लैला ही स्त्री प्रतिमा, भविष्याचे ज्ञान असणारी गर्भाशयच नाकारणारी हाडम्मा आणि अशा अनेक स्त्री प्रतिमांद्वारे स्त्रीच्या दुःखी शोषित रूपाचे आविष्करण झाले. याबरोबरच स्त्रीच्या सत्वाच्या तिच्या ठायी असलेल्या सर्जनशीलतेचा ठाव घेतलेला आहे. तर प्रश्न असा पण येतो की स्त्रीच्या सर्जनशीलतेचा, स्त्रीच्या सत्वाचा ठाव कुठल्या कवीने घेतलेला आहे? तर अरुण कोलटकर यांनी घेतलेला आहे. तर पुराण कथेमध्ये तिच्या वाट्याला अन्यायाचे, अपमानाचे दुःख वर्तमानात अधिक धारदार होताना दिसते. कोलटकरांच्या कवितेत येणाऱ्या विरोधी प्रतिमांची संख्या इंग्रजी, उर्दू, फारसी भाषेतील संदर्भ सहजगत्या वाचकांचे लक्ष वेधून घेते. गतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण ठेवून त्या नोंद करत, काही ठिकाणी त्यातील पुराव्यांची नोंद करत घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ सांगत कोलटकर घडून गेलेली घटना परत एकदा सांगतात आणि वाचकाला खेळवून ठेवतात. कोलटकरांच्या कवितेमध्ये पुराणकथांची म्हणजे त्या पुराव्यांची नोंद करून त्यांनी त्या कविता रचलेल्या आहेत. फक्त या घटनांचा तपशील ते सांगत नाहीत, तर त्यामुळे माणसांमधील संघर्ष, द्वेषभाव यांची विविध रूपे ते वाचकांसमोर मांडतात. सर्पसत्र सारख्या कवितेतून द्वेषावर आधारित सामूहिक स्मृती कशा प्रबळ ठरतात याचे उत्तम उदाहरण दिसते. या संग्रहातील कवितांच्या रूपबंधाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील कथानात्मकता हे होय. तर यातील कवितेमध्ये एकच कथनकर्ता अस्तित्वात नाही, तर कधी स्वतः एखाद्या घटनेचे कथन करतो, तर कधी यामधील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा कथनकर्त्याच्या जागी येताना दिसतात. तर कोलटकरांच्या कवितेचा रूपबंध हा वैविध्यपूर्ण आहे. अशा प्रकारे अरुण कोलटकरांच्या या 25 कविता, तर मी 25 कविता इथे घेतलेल्या नाहीये, तुम्हाला त्या कविता वाचायचं असेल तर पुस्तक वाचावं लागेल. याचा त्या काव्यसंग्रहातला आशयच फक्त मी इथे दिलेला आहे तुम्हाला. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की अरुण कोलटकरांच्या कवितेमध्ये स्त्री प्रतिमा आपल्याला जास्त दिसून येतात आणि पुराण कथेचा आधार घेऊन त्यांनी त्या कविता रचलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यावर त्यांनी जे पुरावे दिले त्याच्यावर काही भाष्य पण केलेलं आहे की आज माणसांमध्ये वाद कसा होतो आणि त्याच्यावर त्यांनी कसं बाहेर निघायला पाहिजे त्याचं सुद्धा त्यांनी चित्रण या कवितांमध्ये त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा त्यांच्या 25 कविता आहेत. आंबे मोहर, अश्रूंची खीर, तांदळाच्या अश्रूंवर कोरलेली रामायण, अश्रुनाथ छिद्र, अशा प्रकारे अनेक कविता त्यांच्या आहेत. ठीक आहे. उद्या आपण आनंद ओवरी हे घेऊ, मोका बोकाशी यांचं. ठीक आहे. आणि आज आपले हे 2 झालेले आहेत आणि याच्यातून तुम्हाला काही निघतात काय प्रश्न तर ते काढायचे. आणि पहिल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कविता आहेत. त्या कवितांच्या थोड्याशा ओळी ज्या आहेत त्या थोड्याशा वाचून काढा. ठीक आहे. प्रफुल्ल शिलेदार यांचं कविता काव्यसंग्रह आहे. आणि अजून कुठलं घेतलं आपण? अरुण कोलटकर यांचं काव्यसंग्रह घेतलेला आहे, भिजकी वही. उद्या अजून काही साहित्यकृती घेते. या 2 दिवसात आपण साहित्यकृती संपवली. ठीक आहे. आणि मग रिव्हिजनला भाषा विज्ञान घेतल्यानंतर थोडस या सगळ्या फक्त एकात एक सगळ्या साहित्यकृती टाकून, कारण की जेव्हा आपण सगळं साहित्य वाचतो तेव्हा आपल्याला कन्फ्युज होतं की हे या साहित्यातलं आहे की ते त्या साहित्यातलं आहे. थोडस असं कन्फ्युज होतं. म्हणून थोडस व्यवस्थित वाचा आणि लक्षात घ्यायला, आणि कुठले लेखक कुठल्या साहित्याचे ते पण वाचा, ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे. 1 मिनिट.